अध्याय 6. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. हे अजजिता पूर्ण ब्रह्मा पांडुरंगा पुरुषोत्तमा, तुझ्या कथेचा देई प्रेमा ही आहे इच्छामशी. या तव प्रेमे करुण ऐहिक पारमार्थिक दैन्य जाय ऐसे महिमान संत सांगती आम्हा तेच येवो प्रत्यया दासगणूच्या पंढरी राया. तूच नरसिंह सरस्वती होऊन या वससी नाथा गाणगापुरी. नामधारक म्हणे सिद्धासी आले अमरजा संगमासी. श्री गुरु स्वामी पुण्यराशी हे मी ऐकिले तुम्हा पुन्हा. तेथे पुढे काय झाले ते पाहिजे कथन केले. मन माझे हा पापले ऐकण्या कथा सद्गुरुची. सिद्ध म्हणे तू धन्य धन्य गुरुचरित्री जडले मन. लाभ अलौकिक याहून नाहीच कोठे राहिला. ऐका आता सावध चित्ते या सद्गुरु चरित्राते. भीमा अमरजा संगमाते राहिले नरसिंह सरस्वती. भीमा उत्तर वाहिनी आहे वत्सा या ठिकाणी. हा अमरजा संगम प्रयागाहुनी अतिश्रेष्ठ असे रे. गाणगापूर नगरात घरे द्विजाची 100. त्यामध्ये एक अत्यंत दरिद्री ऐसा द्विज होता. द्विजशुची सन्मती पत्नी पतिपरायणाती. परी 2 प्रहराची असे भ्रांती गृहीत या द्विजाच्या. वांजमई सगरात जिचे न राहिले मुळी दंत. व्यसन घातली नाकात माती वाहने कामजिचे. लोक माती वाहण्यास दाम देऊनी नेती म्हैस. तीच चरितार्थ चालविण्यास सोय होती द्विजाला. पुण्य पूर्वजन्मीचे एके दिनी फळले साचे. पाय लागले सद्गुरूचे त्या द्विजाचे घराला. नामधारका ते दिवशी म्हैस होती घराशी. कोणी न नेली वाहण्यासी ती रोजच्या प्रमाणे. द्विज नव्हता घरात स्त्रीने घातले दंडवत. म्हणे स्वामी भास्थित या आसनी क्षणभरी. इतर ब्राह्मण ऐसे म्हणती हा संन्यासी वेडा निश्चिती. त्याची त्यालाच भ्रांती मग स्वामी सन्न कोठले. श्रीमंत घरे वगळून हा दरिद्री गृहावर्जून आला. याचे कारण काहीच आम्हा कळेना. असो स्वामी म्हणती विप्रश्रियेसी वेळ ना आम्हा थांबण्यासी. म्हैस तुझ्या सदरासी आहे मग प्रश्न कशाचा. इथे दूध काढोनिया भिक्षा घाली लवलाया. तैती साध्वी लागली पाया दीनवचन बोलली. स्वामी आपण तिकालज्ञ ऐसे सत्य असून. पय भिक्षा मद लागून घाली म्हणता नवल हे. म्हैस आहे घरात ती नावालाच मात्र. रेड्या परी उपयोग होत माती वाहण्या कामी कामी पडे. वांजती जन्मापासून पै निघावे कोठून. पती धान्य घेऊन येतील थांबा थोडके. श्री गुरु म्हणती त्यावरी असत्य नवदे वैखरी. जाहे पात्र घेऊन करी धार तिची काढावया. गुरुवचनी ठेवून विश्वास ब्राह्मणी बैसली दोहण्यास. नामधारका त्या म्हशीच तै अपूर्वायसे वर्तले. म्हशी लागी फुटला पाना दूध निघाले विपुल जाणा. तेने विप्रश्रीचे मना हर्ष झाला अतिशय. हा स्वामी न मानव आहे साक्षात दिवीचा देव. काय त्याचा प्रभाव वांजमशीने दूध दिले. अष्टभाव दाटून आले स्वामी चरणा वंदिले. ते तोषवून घातिले भिक्षा म्हणून सद्गुरुशी. योगीराज दूध प्याला आशीर्वाद दिधला ब्राह्मणीला. धनधान्य तुझ्या सदनाला नांदेल चिंता करू नको. तुझे दारिद्र्य निवटिले ऐसे म्हणून संगमा गेले. बाईने वृत्त सांगितले पती येता निजगृहा. तोही परमसंतोषला उभयता आले संगमाला. पंचारती करून वाळीला त्यांनी संगमी श्री गुरु. पहा श्री गुरु कृपेचा चमत्कार. वांजमैस देई क्षीर. हे का करू शकेल नर सांग मनी शोधुनी. त्या ब्राह्मणाचे घरी अपार संपत्ती आली खरी. सद्गुरु कृपा झाल्यावरी धन्य राहावे कोठुनी. दुसरे दिनी म्हशीच लोकमाती वाहण्यास. मागू येता गेहास विप्रत्यासी बोलला. म्हैस माझी म्हैस आहे दुबती ती न वाहिला आता माती. संगमावरी आला यती त्याने कृपा केली ही. कर्णोपकरणी हे वृत्त कळले ग्रामाधिकाऱ्या प्रत.
म्हणून तोहीच निघाला धावत संगमी वंदना श्री गुरु. राजा म्हणे स्वामीसी चलावे महाराज ग्रामासी, तारणे आम्हा पतितासी विनंती आमुची मान्य करा. नृपाची या वचनासी मानिते झाले कृपाराशी, बरे येता ग्रामासी चाल आम्हा घेऊन. समारंभे ग्रामी आणिला तो दीनजनाचा वशिला, तेथलिया थाटाला किती म्हणून वर्णन करावे. पालखी घोडे अब्दागिर पुढे चालले सैनिक स्वार, ताळविणे वाजती मधुर विप्रवदती वेदरुचा. सडे घातले पंथांनी आरत्या करती सुवासिनी, नरसिंह सरस्वती ज्ञानतरणी गाणगापुरी उदेला. ग्रामाची या पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष विशेष, त्यापाशी ब्राह्मराक्षस होता एक शिष्योत्तमा. त्याने प्रगटून सद्गुरु पायी लोळण घेतले लवलाई, म्हणे कृपा मूर्ते माझी आई उद्धार माझा करी का. मी या पिशाच योनीस येऊन भोगतो आहे त्रास, द्यावे मधला सद्गतीस हीच याचना गुरुराया. सद्गुरु तेथे राहिले ब्रह्मराक्षसा बोलले, स्नान करिता संगमी भले मुक्त होशील पिशाच्या. मग तो ब्रह्मराक्षस त्वरे गेला संगमास, कलेवर टाकून मुक्तीस पावता झाला गुरुकृपे. त्या संबंधाचे स्थानी श्री गुरु राहिले प्रेमे करुणी, ख्याती झाली त्रिभुवनी स्वामीची या प्रभावाची. लांब लांबून येती जनदर्शने होती पावन, कित्येकांचे रोग दारुण गेले नुसते दर्शने. असो एक होता यती नामे त्रिविक्रम भारती, तया लागी स्वामी कीर्ती असह्य झाली शिष्योत्तमा. जैसे पाऊन सूर्याप्रत जळफळे मनी दिवाभीत, वा धार्मिक कुलवधू प्रत सहज निंदिती वारांगना. तो त्रिविक्रम भारती अहर्निशी निंदी गुरुप्रती, म्हणे हा नोहे खरायती दांबिका आहे निसंशय. उपासना त्रिविक्रम भारतीची जाणा, वेदत्रयाच्या करी पठना यती धर्मे वर्ततसे. त्याचा हरावया भ्रम निघाले श्री गुरु शांतीधाम, सोडून गाणगापूर ग्राम त्याच्या कुमसी कारणे. श्री गुरु बसले पालकीत सर्व सैन्य सेवहुत, घोड्यावरी नृपनाथ गाणगापुरी ग्रामीचा. इकडे कुमसी ग्रामा भीतरी भारती ध्यान धरी, परिध्यानी नयन नरहरी विक्षेप होऊ लागला. कुमसीची या सान्निध्यास आले स्वामी परमपुरुष, तई कौतुक केले विशेष ते ऐक सांगतो. त्रिविक्रम भारतीला दंडधाऱ्यांचा समूह दिसला, तेने तो घोटाळला हे काय दिसते म्हणून. अवघेच लोक दंडधारी अवघे समान अधिकारी, थोर धाकटा त्या भीतरी निवडताही नये की. ऐसे ध्यानी पाहून निघाला घालित लोटांगण, जैसे ध्यानी तैसे जन देखता झाला ते धवा. सद्गुरुस केला नमस्कार म्हणे मी पतित पामर, निंदा केली आजवर त्याची क्षमा करा हो. तो क्षणात थाट मावळला पहिल्या समान पुन्हा झाला, पालखी स्वार शिपायाला पाहे त्रिविक्रम भारती. म्हणे हाय हाय केवढा तरी आहे श्री गुरु अधिकारी, हेच अवघे दंडधारी यानेच मद दाखविले. तेच पुन्हा केले स्वार हा दत्तावतार साचार, कोण याची करणार बरोबरी या जगामध्ये. त्रिविक्रम भारती गलिता अभिमान झाला ती, वरच्यावर करी प्रणती श्री गुरुच्या चरणाते. अभिमान रहित पाहुण ओळंगले दयाघन, त्रिविक्रम भारतीचे अज्ञान निवटिते झाले सद्गुरु. जाता ध्यान धारणा करी एकाग्र करुण मना, तुझ्या परमार्थ साधना येतील फळे गोमटी. त्रिविक्रम भारती वर देऊन कुमसीसी, आले गाणगापुरासी परत नरसिंह सरस्वती. नामधारका ऐकाता सांगेन तुझ अभिनव कथा, विदुर ग्रामी एक होता बादशाह यमनाधिप. तो ब्राह्मणांचा पक्का वैरी करडी नजर तयावरी, हिंदू धर्माचा अंतरी पाडाव करण्या इच्छितो. राज्यातील द्विजासी आणून सभेत बळेसी, म्हणे तुम्ही वेदासी म्हणा ये धवा माझ्या पुढे. वेद ऐकून देई धन विपुल तुझ्या कारण, ही कीर्ती त्याची पसरली जाण हळो पाडीस चोकडे. द्विजही येती बहुत धनावरी ठेवून चित्त,
वेद म्हणण्या सभेत विदुरग्रामी बादशहा पुढे वेद पाठ एकेकाने द्वादशा उन्मत्त होऊनी काही भागाचा अर्थ पाहुनी करी निंदा ब्राह्मणांची म्हणे यवनात ब्राह्मणात फरक नाही यत्किंचित तेही यज्ञ कर्म पशु हत्या करतात की ऐसे सत्य असूनी निंदिती यवना लागुनी आपला मात्र झाकोनी दोष ठेवीती अदम आहे असो त्याच्या सभेत दोन आले फिरत फिरत ब्राह्मण तीन वेद जाप्रत सर्वांगास येत होते ते बोलले छाला आम्ही वाद करायाला आलो तुझ्या सभेला आणि विद्वान बोलावणी जरी न येतील तुझ्यावर वाद करावया साचार तरी आम्हा झडकर जयपत्र ते देई घा तरी ब्राह्मणाशी कोणी न करती वादासी या योगे अभिमानासी दोघे चढते जाहले शत्रू अभिमाना सारिका कोठे नाही साच देखा अभिमानाने रामनादिका दुर्गती ती प्राप्त झाली बलिराजा सहस्रार्जुन देवी धृतराष्ट्रनंदन यांचे केले निर्मूलन अभिमानाने जगामध्ये असो ते विप्र दोघे कुमसीमा आले सवेगे त्रिविक्रम भारती संगे शास्त्र चर्चा करण्यास त्रिविक्रम भारती मुनी बोले त्या विनय करुनी आम्ही कोठे आहोत ज्ञानी राम हरी न येता आम्ही भनंग भिकारी वनवासी घेतले संन्यासाश्रमासी मर्जी असल्या गाणगापुरासी चला वाद करण्यात तेथे आमुचे गुरुवर नरसिंह सरस्वती दया सागर वेद वेदांगे शास्त्रे इतर त्यांना उगत सती दी त्रिविक्रम भारती मुनी आले दोघास घेऊनी भीमा मर्जा संगमस्थानी जेथे बैसले गुरुवर बोले त्रिविक्रम भारती हे दोघे विप्र विद्वान अति शास्त्रवादाची या प्रति इच्छा उद्भवली स्वामिया मी बहुत प्रकारे बोधिले परी तेन त्यांनी ऐकिले वाद करण्या येथे आले ना तरी जयपत्र मागती श्री गुरु त्या दोघाला आणून सन्मुख बोध केला परी तो वाया गेला वाद कराच म्हणतात नरसिंह सरस्वती यतीवर म्हणती तुम्ही जाणता वेदसार हे असंबद्ध साचार मज वाटे एकाळी पहिलं वैशंपायन जैमिनी यांनाही न वेद कळले जाणी तेच वेद तुम्हाला गुणी येती म्हणत आहे आश्चर्य हा विद्वत्तेचा अभिमान द्या संगमी सोडून तरीच होईल कल्याण भरीस वादाच्या न पडाकी पूर्वकाली मुनी एक भारद्वाज नामे देख वर्तन ज्याचे अति चोख तो गेला ब्रह्म्याकडे भारद्वाज म्हणे ब्रह्मदेवा द्यावा मशी ठेवेद ठेवा हाच हेतू पुरवावा माझ्या मणीचा चतुरानना ऐकून भारद्वाज वचन ब्रह्म्याने केले हास्यवदन पर्वताकार ढिगतीन घातिले त्याने वेदांचे पर्वताकार वेद पाहता भारद्वाज झाला बोलता या वेदासने शिवता वेद गणती न करवे की काहीतरी मज द्यावे कृतार्थ वेगे करावे रीते न पाठवावे मज लागी महाराजा मग ब्रह्मदेवाने मुठी तीन घेतल्या तीन डिगातून दिल्या भारद्वाजा लागून इच्छा त्याची पुरवावया तेच पुढे व्यासांनी एक एक वेद दिला जाणे प्रथम जो पहिला त्या लागून ऋग्वेद तो दिदला उपवेद त्या ऋग्वेदाचा आयुर्वेद तो असे साचा देव ब्रह्मदेव याचा अत्री नामे गोत्र असे शाकल बाष्कल अश्वलायन ईशानंत शाखा जान त्या तुम्हा अवगत पाहून आश्चर्य माम्मा वाटते वैशंपायना कारण सांगितला यजुर्वेद जाण या वेदाच्या उपवेदा लागून नाम धनुर्वेद असे भारद्वाज गोत्र याचे रुद्र अधिदैवत तयाचे पंचमुखी गायत्रीचे ध्यान करणे येठाया शाखा ती वाजसनी दुसरी जान बोधायनी हिरण्यकेशी म्हणून तृतीय भेद असे की यज्ञाधिक क्रियेसी मुख्य यजुर्वेद परियेसी अनंत शाखा आहे तयासी त्या सांगाव्या कोटवर वेद तिसरा जो का साम तो जैमिनी सदिदला अत्युत्तम मंत्रशास्त्र ज्याचे नाम तो उपवेद थर्वणाचा ऐसे वेदरूपी अमूल्य धन मिळाले ब्राह्मणा कारण ज्या योगे ते पूज्य होऊन बैसते झाले जगत्रया हल्ली या कलित ब्राह्मण झाले भ्रष्ट अत्यंत हो जाऊन यवन सभेत वेद त्यांना ऐकविती
तीच स्थिती आहे तुमची, इच्छा न करा जय पत्रिकेची, त्रिविक्रम भारती मुनीची, उगीच हेळना करू नका. ऐसे श्री गुरुवरचे वर, सांगती परिते न तिळवर, मानिती चर्चा शास्त्रावर, कराच ऐसे बोलले. मग श्री गुरुंनी नवल केले, एका पांथासी बाहिले, आणि पुसू लागले तू कोण कोठील म्हणून. पांथ बोले या कारण, मी मातंग जातीचा तिहीन, आपण पाचारिले म्हणून आलो स्वामी येठाया. मग स्वामी नरसिंह सरस्वती निज शिष्याचा ज्ञापिती, हा दंड घेऊन हाती काढ महिसी सातरे घाम. पांथास केले भाषण एक करे ओलांडून, सांग जाता विधान आम्हा कारणे भिवू नको. पांथ म्हणे मी किरात नाम बन राखा सत्य, लंगिता तिसऱ्या रेषे प्रत गंगा पुत्र झालो म्हणे. म्हणे शूद्र जाती झालो आता, पाचवी शिव ओलांडिता म्हणे सोमदत्त वैषमी. सहावी रेषा ओलांडिली म्हणे मी क्षत्रिय झालो बळी, माझी नामा बिदा भली गोदावरी महाराजा. सातवी रेषा ओलांडिता म्हणे मी विप्र झालो आता, अवगत शास्त्र संहिता अध्यापक नाम माझे. हे सद्गुरु कृपेचे महिमान, मातंग केला ब्राह्मण, म्हणे हा पंडित आहे पूर्ण यासी वाद करा आता. आम्हा सारिके संन्यासी नाहीत योग्य वादासी, हा अध्यापक तुम्हासी सर्व उत्तरे देईल. ते पाहता ब्राह्मण भ्याले, मुखात मुखे पण आले, जिम्मेने स्थान सोडिले पडली अर्धी वाळून. बोलताही येईना शरीरी भरल्या यातना, अखेर अनन्य भावे चरण आले शरण श्री गुरूंच्या. अनुतापे पाहून श्री गुरुचे द्रवले मन, म्हणती निज कर्म भोगिल्या विन तुमची सुटका होणे नसे. व्हाल तुम्ही 12 वर्ष कांतारी ब्रह्म राक्षस, तुम्ही छळिले ब्राह्मणास तेने राक्षस योनी पावाल जा. एवच शिष्या त्या ठिकाणी भीमा मर्जा संगमस्थानी, कलेवर ठेविले दोघांनी ब्रह्म राक्षस जाहले. चांडाल हाते गर्भखंडन बोलले शिष्या कारण, या चांडाल योनित जनन पूर्वदोषे होतसे. जो वेद विक्री करी यवन सबे श्रुती उच्चारी, जो सदाचारा वैरी तो चांडाल योनी जन्मतसे. जो गुरु पत्नीचे ठाई पाप वासना ठेवी पायी, तोही मरणांती जन्मा येई चांडाल योनीत जन्मपर्येसा. द्विजकुली जन्मून जो अभक्ष करी भक्षण, वासेवी मध्य मांसा लागून तो चांडाळ योनी जन्मतसे. जो विधवेचा संग करी वापराव्याची भोगिनारी, वा जो हरिहर निंदा करी तो चांडाल योनी पावतो. तुलसी पत्रा वाचून करी शालिग्राम पूजन, वा जो ब्राह्मणाचे हरिधन तो चांडाळ योनी जन्मतो. फेपरे अर्धांग गंडमाळा ऐशा होण्यास रोगाला, कारण पूर्वजन्मीचा दोष बला म्हणून दोषान आचरावे. ऐसे कर्माचे व्याख्यान करीते झाले दयाघन, प्रायश्चित्ताचे विधान तेही सर्व सांगितले. मग बोलले पतिताला पूर्वदोषे जन्म झाला, चांडालाचे कुलाला कृतदोषाते भोगावया. ऐका आता मात्र संगमस्थानी स्नान करी प्रतिदिनी, म्हणजे तू पुन्हा विप्रयोनी जन्मा येसी बापारे. पतित बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर, कृपा करून माझेवर विप्र तुम्ही केले मशी. आता ब्राह्मणाचे समाजात मिळवून टाका मदप्रत, पुन्हा न करणे मला पतित हीच विनंती आहे मम. तुझ्या दर्शने गेले दोष ऐसा तो महिमा विशेष, हे ऐकून सद्गुरु त्यास काय बोलले ते ऐका. अरे पूर्वी विश्वामित्र ऋषी जन्मून क्षत्रिय वंशासी, आचरून खडतर तपासी ब्रह्मवेत्ता झाला. परिराज ऋषीचा राहिला ब्रह्म ऋषी नाही झाला, त्याने मारिले शतपुत्राला वसिष्ठाच्या कोपाने. त्याचा वसिष्ठाप्रत राग न आला किंचित, वसिष्ठ शांतीधाम साक्षात ब्रह्मकुली जन्मला. वसिष्ठाच्या आज्ञेने देह सूर्यकिरणाने, जयी विश्वामित्राने जाळून घेतला आपुला. नूतन देह केला धारण तेव्हा ब्रह्म ऋषी झाला जाण. सप्त ऋषी माझी स्थान मिळाले त्या विश्वामित्रा. म्हणून द्विज होण्याचा हट्ट धरू नको साचा, त्याग आपुल्या जातीचा करणे हे बरे नोहे. परिते न मानी पतित मी विप्रची आहे साक्षात,
इतुक्यात आले धावत कन्यापुत्र श्री त्याची. स्त्री पाहून भ्रताराला म्हणे चाल घराला. तो पतित म्हणे तियेला मशी स्पर्श करू नको. मी आहे ब्राह्मण तू हीन जाती चांडाळीन. तुझा स्पर्श आम्हाला ऊन कदापि होऊ नये. ऐसे बोलून पळे दुरी कांता झाली घाबरी. सद्गुरूची विनंती करी भ्रतार माझा मज द्यावा. हा गेल्या सोडून आमुचे कोण करी पोषण. तू साक्षात करुणागण कृपा करा हो लवकरी. कुलस्वामी नरसिंह सरस्वती एका शिष्याचा ज्ञापिती. पाणी आणून अंगावरती घाल याच्या लवलाया. म्हणे विभूती जाईल धुवून ती जाता याचे ज्ञान. न उरेल संगोपन करिला पुल्या पुत्राचे. शिष्याने पाणी घालता क्षणी गेली विभूती धुनी. ती जाता पाहता नयनी भार्येचा पुल्या आनंदाला. कन्या पुत्रासी भेटून दिले कांतेसी आलिंगन. म्हणे मी येथे कोठून आलो हे न काही कळे. म्हणे त्रिविक्रम भारती हे गुरुराया नरसिंह सरस्वती. आगीची जाता विभूती अज्ञान कैसे प्रगटले. धन्य भस्माचे महिमान चांडालास झाले ज्ञान. तो भस्म महिमा मज लागून कथन कराजी स्वामी राया. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत भाविक भक्त. हेच इच्छी मनात सर्व काल दास गणू. इति षष्ठोध्याया शुभम भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा. पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं. सिद्धान्तवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.